नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आर-आर-बी ए-एल-पी भरती 2025 म्हणजेच भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9,970 जागांसाठी भरती निघाली आहे. तर त्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे? पद भरती ही कशा पद्धतीने होणार आहे? आणि त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं? याच्यावरती व्हिडिओ मी नेक्स्ट बनवणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व संपूर्ण नोटिफिकेशन याची थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आर-आर-बी ए-एल-पी भरती म्हणजेच इथे भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9,970 जागासाठी ही भरती निघाली आहे. यामध्ये टोटल जागा आहे 9,970 आहेत. पद क्रमांक हे असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ए-एल-पी. त्यानंतर त्यांची जे काही शैक्षणिक पात्रता आहे, तर 10वी उत्तीर्ण प्लस आय-टी-आयमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, मिडराईट जे काही तुम्ही आता इथं पाहू शकता की वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर वगैरे. देन वयाची अट हे 1 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्ष. एस-सी, एस-टीसाठी 5 वर्ष सूट राहील आणि ओबीसीसाठी 3 वर्ष सूट राहील. नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत राहील. जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस साठी ₹500 फी आणि एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, ईबीसी महिला यांसाठी ₹250 फी राहील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 मे राहील 2025. तर इथे आपण काही जाहिरात पाहूत मित्रांनो. तर इथे आपण पाहू शकता की अशा पद्धतीने त्याचं एक नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. तिथं आपण पाहू शकतो की डेट ऑफ इनएक्टिव्ह म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. याची शेवट तारीख 12/4 ही फॉर्म सबमिशनची होती. ओपनिंग डेट झाली आहे सुरू म्हणजेच 12/4 साठी ह्या जागा निघाल्या आहेत आणि त्याची क्लोजिंग डेट जी आहे ते 11/5/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. पेमेंटसाठी तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा दिले आहेत मित्रांनो. त्यानंतर पोस्ट आपण पाहू शकतो. इथं इनिशियल जे पेमेंट असणार आहे ते ₹19,900 असणार आहे. देन आपण थोडंसं इम्पॉर्टंट नोटिफिकेशनमध्ये एलिजिबिलिटी जर पाहिली तर त्यासाठी 10वी प्लस आय-टी-आय, एज 18 ते 30 वर्ष. देन आपण थोडंसं स्क्रोल करून खाली येऊयात मित्रांनो. पाहूया इथं काय आपल्याला महत्त्वाची माहिती मिळते. इथे एज रिलॅक्सेशनमध्ये आपण पाहू शकतो की 5 वर्ष सूट ही एस-सी, एस-टीसाठी आहे आणि ओबीसीसाठी 3 वर्ष सूट राहील. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन वगैरे त्यांसाठी सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे. देन इथं आपल्याला आता महत्त्वाचं पाहायचं म्हणजे इथं आपण थोडं स्क्रोल डाऊन करूया मित्रांनो. फॉर ऑल कॅन्डिडेट्स त्यांसाठी ₹500 फी आहे. त्यानंतर एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे त्यांसाठी ₹250 फी राहील. मोड ऑफ फी हे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आपल्याला. देन व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये आपण काय पाहू शकतो का? नाही. अजून थोडंसं स्क्रोल डाऊन करू आपण. एक्स सर्व्हिसमॅन ही थोडीशी माहिती आहे मित्रांनो. फॉर्म भरण्या अगोदर हे संपूर्ण नोटिफिकेशन तुम्ही वाचून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर परत आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती होतात, त्या गोष्टी माहीत करून नंतर काही फायदा होत नाही मित्रांनो. इथे आपण सिग्नेचर वगैरे पाहू शकतो की व्हाईट पेपर इन ब्लँक इंक पेन ओनली. व्हाईट पेपरवर आपल्याला काळ्या पेननी साईन करायची आहे मित्रांनो. आणि ब्लॉक लेटर किंवा कॅपिटल लेटरमध्ये ती साईन नसायला पाहिजे. त्याने इथे आपण फोटोग्राफ पाहू शकतो. फोटोग्राफ 35 mm हाईट आणि 85 mm उंची. फोटोग्राफ प्लेन व्हाईट कलर बॅकग्राऊंड, नॉन व्हाईट फेस. ओके. म्हणजे पांढऱ्या शर्टवर नाही घालायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे काही वेबसाईट दिल्या आहेत त्या राज्यानुसार. इथे आपल्याला मुंबई, आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला त्यांच्या झोन वाईज इथे व्हॅकन्सी दिल्या आहेत. आता जसं की अहमदाबादमध्ये ओपनसाठी 223 जागा ओपन, एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जागा दिल्या आहेत. आपण इथं आता मुंबई पाहू शकतो. मुंबईमध्ये 9, 152, 138 अशा जागा आहेत मित्रांनो. त्या सविस्तर इथे माहीत करून घ्या. आणि इथं ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा याचा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.